उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजूनही श्रीनगरमध्ये मुक्कामी आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. एकनाथ शिंदे 10 ऑगस्टला श्रीनगरमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर ते अजूनही श्रीनगरमध्येच मुक्कामी आहेत. आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्याला एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्याच्या अनुषंगाने अधिक माहिती देतील. अक्षय, वास्तविक पाहता आज राज्य मंत्रिमंडळाची जी साप्ताहिक बैठक असते ती होणार आहे, परंतु उपमुख्यमंत्री मात्र अजूनही श्रीनगरमध्येच आहेत. साधारण किती दिवस त्यांचा दौरा चालेल? पूर्वी जशी माहिती मिळालेली आहे त्यानुसार उद्यापर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्रीनगरमध्येच वास्तव्याला असणार आहेत. आपल्याला माहिती आहे एक महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं आणि त्या महारक्तदान शिबिरासाठी स्वतः रक्तदान करण्यासाठी एकनाथ शिंदे हे जम्मूमध्ये आलेले होते, श्रीनगरमध्ये आलेले होते. त्याला आता 2 दिवस उलटलेले आहेत. 10 तारखेला ते आलेले होते. मात्र जम्मूमधला आणि श्रीनगरमधला कार्यक्रम पूर्ण आटोपल्याच्या नंतर देखील काल आणि आज देखील एकनाथ शिंदे हे श्रीनगरमध्ये थांबणार आहेत अशी आपल्याला माहिती मिळालेली आहे आणि उद्या ते पुन्हा मुंबईकडे परतण्याची शक्यता सांगितली जाते आहे. मात्र या त्यांच्या श्रीनगरमधल्या मुक्कामाच्या मागे नेमकं काय कारण आहे हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे. आज कॅबिनेटची बैठक आहे आणि कॅबिनेटच्या बैठकीला सहसा कोणी अनुपस्थित राहत नाही. कॅबिनेटच्या बैठकीला सगळेच महत्वाचे मंत्री उपस्थित असतात. तर एकनाथ शिंदे हे उपस्थित असणं देखील महत्वाचं होतं. मात्र ते आता ऑनलाईन प्रकारे या बैठकीला उपस्थित राहतात की आज अनुपस्थित राहतात हे देखील बघणं आज महत्वाचं असणार आहे. नक्कीच अक्षय, त्यांची उपस्थिती व्हर्च्युअली असेल का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल.